हे नाव कसे पडले यामागील पौराणिक कथा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर आपण हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पाहावा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आज आहे बैलपोळा। आज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो। आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या भारत देशामध्ये बैलाच्या सहाय्याने शेती केली जाते। मित्रांनो, बैलपोळा हा सण श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी किंवा श्रावण महिन्यातील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी हा सण साजरा केला जातो। मित्रांनो, बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्या दिवशी बैलाची पूजा केली जाते। बैलपोळा हा सण आपण बैलाप्रती कृतज्ञता व प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण बैलपोळा हा सण साजरा करतो। आज बैलपोळा या दिवशी बैलाची पूजा केली जाते आणि जिथं आपण ज्या मानेवर म्हणजेच जू ठेवल्या जातं त्या मानेची आज खंदामळण म्हणजेच त्या मानेची मालिश पण केली जाते व त्याची पूजा केली जाते आणि नैवेद्य वगैरे दाखवून हा सण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व उत्साहात शेतकरी वर्ग करतो। मित्रांनो, मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हा बैलपोळा हा सण कधीपासून सुरुवात झाला व बैलपोळा हे नाव का पडलं यामागील काही पौराणिक कथा आहेत, तर त्यातील एक दोन कथा मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, भगवान श्रीहरीनं या पृथ्वीवर श्रीकृष्ण अवतार घेतला होता आणि श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंसाने खूप सारे प्रयत्न केले होते। त्यातीलच एक कथा अशी आहे की पोळासूर नावाचा एक राक्षस होता। तर पोळासूर नावाचा राक्षस हा श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी श्रीकृष्णावर त्यांनी आक्रमण केलं व त्यात तो पोळासूर मारला गेला। हा जो पोळासूर मारला गेला त्या दिवशी श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस होता व त्या दिवशी अमावास्या होती, म्हणून पोळासूर नावापासून हा पोळा हे नाव आलं आणि त्या दिवशी बैलपोळा म्हणून साजरा आपण करतो। मित्रांनो, आपण बैलाप्रती प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण बैलपोळा हा सण साजरा करतो। मित्रांनो, दुसरी एक पौराणिक कथा आहे। भगवान शंकर हे पार्वती मातेसोबत कैलासामध्ये सारीपाट खेळत होते आणि त्या सारीपाट खेळते वेळी कोण विजयी झालेला आहे यामध्ये त्यांचा वाद झाला होता। भगवान शंकर म्हणत होते की मी विजयी ठरलो या सारीपाट खेळामध्ये आणि माता पार्वती म्हणत होत्या म्हणजे त्या विजयी ठरल्या या सारीपाटामध्ये। मग या दोघांमध्ये भांडण निर्माण झालं आणि ते भांडण नंदीकडे गेलं। तर नंदीने शंकराची बाजू घेतली। तो म्हणाला, माते, भगवान शंकर हेच विजयी ठरले आहेत, म्हणून भगवान शंकर यांची बाजू घेतल्यामुळे पार्वती माता या भगवान नंदीवर रुष्ट झाल्या आणि त्यांना त्या दिवशी शाप दिला की तू मृत्यूलोकात जाऊन तुला खूप मेहनत करावी लागेल। म्हणून मित्रांनो, मग तो नंदी खूप म्हणजे तो नाराज झाला त्या शापेमुळं आणि भगवान पार्वतीला माफ करा म्हणत होता आणि भगवान पार्वतीनं की त्यांना श्रापासून तर मुक्त करू शकत नव्हत्या, म्हणून त्यांनी सांगितलं भगवान पार्वती यांनी की मृत्यूलोकामध्ये तुझी एक दिवस ही पूजा केली जाईल, म्हणून हे बैल वगैरे जे आहेत त्यांना खूप श्रमाचं काम करावं लागतं। हे जे कामाचं श्राप आहे हा पार्वती मातेपासून त्यांना मिळाला आहे। मग नंदी माफी मागत होता व पार्वती मातेनं असं सांगितलं की मृत्यूलोकामध्ये एक दिवस तू त्या श्रमातून वाचशील श्रमापासून एक दिवस तुझी पूजा केली जाईल, तोच म्हणजे हा बैलपोळा आहे मित्रांनो।
म्हणून आज बैलाला कोणतंही काम दिलं जात नाही, त्याची खांदामळण केली जाते. जिथं की जूट ठेवतात, सर्व कामं इथून मानेपासून होतात, त्याचे मानेवरून केली जातात जूट ठेवून. तर मित्रांनो, त्या दिवशी आपण बैलपोळा हा सण म्हणून साजरा केला जातो. पाड्यामध्ये बैलपोळा हा सण मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी जणू हा सण खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. या दिवशी बैलांना रंगबिरंगी झुले घातले जातात, सजवलं जातं, त्यांच्या अंगावर वेगवेगळी पाने फुले काढली जातात. तर आपण ते पाहणारच आहोत. आता आपण जाणार आहोत आपल्या गावाकडे. चला तर आपण बघूया बैलांची मिरवणूक. मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावाकडे. आपण पाहू शकता आज रोडवर एवढी काही ट्रॅफिक दिसेना झाली आहे मला, कारण सर्व लोक आपापल्या गावाकडं आधीच गेलेले आहेत. आम्ही टाईमवरतीच जात आहोत, कारण कालपासून खूपच पाऊस पडत होता इकडे. तर मला तर काय तेवढं पावसात फिरणं जमत नाही. मी पाऊस उघडल्यानंतर गावाकडे जात आहे. चला तर मग आपण गावाकडे जाऊन बघूया पुढील गमती. फोटो घे, नानाचा घे आधी फोटो. हे काय करायला झालं करा निघालं नाही पाहिजे. निघत नाही. चला चला दोरा घेऊन दोराची गरज. अरे घे रे. रामभाऊ आमचा बैलगाडी आहे, बैल सजित आहे. परशा इकडे बघ. घसरायला काहीच नाही. बाबा थोडं पलीकडे घे. पांढरं तुम्ही पलीकडे त्याला इकडे होते. अन्नाला काय करू इकडे तसं ह्याला घे पलीकडून. फुकटची बुद्धी वाढायला सोय रे. वरिष्ठम सर्व कल्याण मुहूर्तम परशकमलहस्तं मोदकेन अरुणकुमाराव्यालम्बोदरेण मम हृदय निवासं श्री गणेशं तन्नमामि वधूवर्य शुभं भवन्तु सावधान. या कुंदेन तुषारहारधवला या सुभद्राव्रता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करः प्रभृतिविरदेवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः वधूवर्य शुभं भवन्तु सावधान. गंगा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया सरस्वती वेदिका
पूर्णात् पूर्णजल हे सरिता कुर्वन्तु सदा मंगलम वधूवरे शुभं भवन्तु सावधान यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुनवन्ति दिव्यैस्तमैर्वेदे साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यमसामगा ध्यानावस्थितगतेन मनमा वधूवरे शुभं भवन्तु सावधान आता सावध सावधान समयो साधा समीयसे वाग्वादान करा फलार्थ घटिका संपूर्णादी असे भावे सद्गत गुरुचे पदांबुजधरा चित्ते स्मरा साजिरे दो पक्षी कुलदैवतानि वधूवरा पूर्या सदा मंगल सावधान वधूवरे शुभं भवन्तु सावधान आरती आता फोटो काढा पाणी का